नमस्कार मंडळी, मी मानसी आणि हा व्हिडिओ माझ्या भावाच्या लग्नाचा आहे आणि मी आता तो बराच लेट पोस्ट करते. याची बरीच कारणं आहेत, पण मला हा व्हिडिओ पोस्ट करायचाच होता यूट्यूबवर, कारण ह्या सगळ्या माझ्या आठवणी आहेत आणि ह्या सगळ्या मला आठवणी अशाच सेव्ह करून ठेवायच्या आहेत आणि त्यासाठी यूट्यूब हा बेस्ट ऑप्शन आहे की मी हा यूट्यूबला टाकलेला व्हिडिओ आयुष्यभर मी तो कधीही बघू शकते किंवा माझ्या घरातले माझे नातेवाईक कधीही बघू शकतात. तर लग्नाला जाताना सकाळी सगळ्या लहान मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन सगळ्यांच्या पाया पडून आम्ही सगळे लग्नासाठी हॉलवर निघालेलो, कारण लग्न हॉलवर होतं. हे आहेत माझी मामा मामी. आमच्या मामा मामीने लग्नामध्ये मस्त असं भरपूर छान आम्हाला सहकार्य केलं. माझ्या मामीने तर आल्यापासून सर्व जबाबदारी स्वतःवर घेतलेली. प्रत्येक गोष्टीमध्ये ती सगळ्या गोष्टीला पुढे होती आणि सगळं अगदी तिने छान असं सगळं पार पाडलं कार्यक्रम आणि तिच्यामुळे मला थोडासा आराम मिळाला असं मी तर म्हणेन. आराम म्हणजे सगळ्या जबाबदारी मामीने घेतल्यामुळे मला थोडीशी छान अशी एन्जॉय करायला भेटली. लग्नामध्ये मस्त नाचता आलं. बाकीचंही वातावरण खूप छान होतं. तुम्हाला ह्यापुढे मी हा व्हिडिओ असाच कंटिन्यू करते. सगळ्यांच्या पाया पडून झाल्यानंतर आम्ही हॉलकडे जायला निघालो. माझी आई वडील प्रचंड खुश होते, म्हणजे आम्ही सगळेच खुश होतो. 2 बहिणी मागे राहिलेल्या तयार होऊन. ही जी मॅक्सीवाली आहे ती माझी 2 नंबर बहीण आहे, जी अजून तयार नाही झाली आहे, कारण ती नंतर लेट येणार होती. घरी तिची 2 छोटी मुली आहेत, त्याच्यामुळे त्यांना तयार वगैरे करून नंतर घेऊन येणार होती आणि आम्ही सकाळी लवकर जायला निघालेलो हॉलवर, कारण हॉलवर थोड्याशा विधी करायच्या होत्या. प्रत्यक्ष लग्न लागण्याआधी ना बऱ्याच विधी असतात करायच्या, म्हणजे पुण्यवचन वगैरे करायचं असतं. ते सगळं आम्ही हॉलवर करणार होतो, म्हणून मग आम्ही हॉलकडे जायला निघालो सगळे. आणि ही माझी मावशीची मुलगी मोठी, तिने भरपूर सहकार्य केलं लग्नामध्ये. खास करून माझ्या आईच्या आजारपणात जेवढं मी आणि माझ्या 2 बहिणींनी केलं तेवढंच हिने केलं, किंवा त्यापेक्षाही जास्त असं म्हणता येईल की हिच्या मिस्टरांनी आणि हिने माझ्या आईला बरं करण्यामध्ये ह्या दोघांचा खूप मोठा वाटा आहे. आणि छान असं लग्नही आमचं व्यवस्थित पार पडलं. मेन म्हणजे माझी आई खुश होती. तिने लग्नाच्या सगळ्या विधी केल्या ज्या करायच्या होत्या त्या, कारण तिला खूप अशक्तपणा होता, थकवा होता. रेडिएशन नुकतेच तिचे संपलेले, त्याच्यामुळे प्रचंड विकनेस होता तिला. पण आम्ही जबरदस्ती केली की नाही, एकच मुलगा आहे आणि तुला हे सगळं करायचंच आहे. त्यामुळे तिनेही ती गोष्ट मनावर घेतली. उपवास करायचा असतो तर तोही थोडाफार केला ह्या विधी होईपर्यंत. नंतर मग तिला आम्ही सांगितलं की तू पेज वगैरे खाऊन घे, कारण असंही ती जेवत वगैरे नव्हतीच. कितीतरी महिने नुसतं पेज खाऊनच दूध, लिक्विड अशाच गोष्टी ती खाते. तर ह्या लग्नाआधीच्या सगळ्या विधी आहेत त्या छान अशा पार पडल्या. त्यानंतर मग माझ्या आईला सुंदर असं माझ्या 2 नंबर बहिणीने तयार केलं, म्हणून ती मागे राहिली की तिने सगळ्यांना तयार होण्यात मदत केली. आणि नंतर मग ती स्वतः तयार होऊन आली आणि आईला पण छान ही साडी तिनेच घेतली आहे, तक्षशिला पैठणी, आणि तिला छान असं तयार केलेलं. आईवडील दोघेही फार खुश होते. माझे सगळे नातेवाईक, आमच्या गावातले सगळी माणसं, खास करून लग्नासाठी मुंबईवरून गावी आलेली, हे लोक इथे जे बाहेर जात आहेत ना, ते नवऱ्याला निमाची आंघोळ घालायला घेऊन जात आहेत. अगोदर नीम सांडायची पद्धत असते, तर तिकडे बाहेर बाथरूमच्या इथे घेऊन जाऊन नंतर मग नीम सांडून लग्नाचे कपडे घालून नंतर मग नवरा लग्नासाठी स्टेजवर येतो. तर तेच हे सगळं आहे आणि खूप छान मस्त अशा ह्या सगळ्या आठवणी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. तर आता इथे लग्न लागतं आहे. लग्नाच्या मंगलाष्टका सुरू झाल्या आहेत आणि 1-2 मंगलाष्टका झाल्यानंतर मग नवरी स्टेजवर येते. तर हे सगळं वातावरण ना खूप छान आणि खूप आठवणीत कायमचं राहणारं असं असतं.
मुहूर्त ठरल्याप्रमाणे 12:22 लग्न लागलं आणि आमची नवरीबाई खूप छान दिसत होती. खूप छान तिचा मेकअप केलेला आणि मस्त असं सगळं छान विधी सगळ्या व्यवस्थित पार पडल्या. मला जेव्हा ह्या लग्नाच्या विधी होत असतात ना, तेव्हा खूप ते बघण्यासारखे आणि छान असतात. पण आता बरीच लग्न आयुष्यात बघितली आहेत, त्याच्यामुळे मला तेवढं स्टेजवरती राहून लग्न बघायला जमलं नाही. कारण मला खूप एन्जॉय करायचं होतं, मला नाचायचं होतं. इकडे लग्न लागलं आणि मी सगळ्या लोकांना, माझ्या बहिणींना, वाईकांना सगळ्यांना घेऊन आम्ही ना स्टेजच्या तिथे बाहेर नाचायला गेलो. फार मजा आली. मला खूप एन्जॉय करायचं होतं माझ्या भावाचं लग्न. तर आम्ही सगळ्या बहिणींनी एकसारख्या साड्या घातलेल्या लग्नामध्ये आणि मी आणि माझी छोटी बहीण आम्ही भरपूर नाचलो या लग्नात. मी आधी सांगितल्याप्रमाणे माझी मामी सगळं बघत होती. आमच्याकडच्या सगळ्या काही गोष्टी होत्या त्या, म्हणजे लग्नाची जी काही सगळी जबाबदारी असते, काय द्यायचं काय घ्यायचं सगळं, कुठे काय ठेवलं आहे, भटजी काकांना काय द्यायचं, ते सगळं मामा मामीनी बघत होते. त्याच्यामुळे मी मस्त नाचायला गेलेली आणि आम्ही छान एन्जॉय केलं. मामीसोबत माझी 2 नंबर बहीण होती, विधी करायला बहीण वगैरे लागते त्यासाठी, आणि दुसरी मावशीची मुलगी होती, तर त्या दोघी होत्या आणि मी आणि छोटी बहीण आम्ही भरपूर नाचलो सगळ्यांना घेऊन सोबत एकदम. तर इथे माझी 2 नंबर बहीण ह्या विधीसाठी बसलेली, जो होम करतात 7 फेरे घेण्यासाठी, तर त्या होमाची जी पहिली अग्नी असते ना, ती बहिणीच्या हातून पेटवली जाते आणि छान असं हे सगळ्या रीतिरिवाज असतात बघण्यासारख्या, करण्यासारख्या. तर इथे बहिणीने अग्नी पेटवल्यानंतर मग मुलीकडची लोकं तिला काहीतरी भेट म्हणून देतात. आत्ता सगळे लोकं साडी देतात, पहिले लोकं पैसे द्यायचे. तर आता तिला छान अशी साडी दिलेली तिच्या बहिणीने. ही नवरीची मोठी बहीण आहे जी आता साडी घेऊन आलेली ती. आणि छान ह्या सगळ्या विधी पार पडल्यानंतर मग फेरे झाले आणि हे सगळं शूट करताना ना मी नाचत होती. पण हे शूट कोणी केलं आहे, मला वाटतं मी कोणाकडे तरी कॅमेरा दिला, कारण स्वरा पण माझी नाचायलाच गेलेली तिकडे. नंतर मग मी आली आणि काहीतरी भावाबरोबर बोलली. आता मला आठवत नाही आहे मी नेमकं त्याच्याबरोबर काय बोलली इथे, ते मला काय आठवत नाही आहे. पण थोडा वेळ आमचं नाचून वगैरे झाल्यानंतर मग सगळ्या नातेवाईकांना भेटलो. खूप लोकं आलेली, नातेवाईक सगळे भेटायला आलेले, कारण आईची तब्येत बरी नव्हती, तर आईला पण सगळे लोकं बरेच बघायला आलेले. माझ्या गावातली, मुंबईला जेवढी माणसं राहतात, जेवढी मुलं राहतात माझ्या भावाच्या वयाची, ती सगळी लोकं लग्नासाठी खास गावाला आलेली. माझ्या आईवडिलांची ओळख, त्यांची पुण्याई असं म्हणायला होईल की पूर्ण हॉल लग्नाने, अगदी लग्नाच्या माणसाने पूर्ण भरवून गेलेला. आणि नंतर मग दुपारनंतर हळूहळू एवढा पाऊस चालू झाला ना की काही विचारूच नका. तर आमच्या लग्नाच्या विधी वगैरे छान नीट पार पडल्या, सगळं लग्न व्यवस्थित पार पडलं आणि जेवणाची सोय वगैरे पण उत्तम केलेली होती. ते सगळं कॉन्ट्रॅक्ट आमच्या भाऊजींनी बघितलं आणि लग्नाला जी माणसं आलेली ती व्यवस्थित जेवून जात आहेत का, तर ते सगळं माझ्या भाऊजींनी, मोठ्या भाऊजींनी सगळं छान असं ती मॅनेजमेंट सगळी सांभाळली. प्रत्येकाने काही ना काही काम करण्यामध्ये सहभाग घेतला, त्याच्यामुळे ना कोणावर एकावर कुठची जबाबदारीचा लोड पडला नाही आणि पूर्ण लग्नाचा जो काही कार्यक्रम होता ना तो छान असा पार पडला. हे 7 फेरे जेव्हा घेतले ना तेव्हा मी तिकडे होती आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात आणि ह्या सगळ्या आठवणी मला या व्हिडिओच्या माध्यमातून कायमच्या सेव्ह करायच्या होत्या. तर त्यासाठी यूट्यूब व्हिडिओ हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणून आज लग्नानंतर मला वाटतं 2 महिन्यानंतर मी हा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे. पण जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्या आठवणी मला कायमच्या साठवायच्या होत्या, जेणेकरून जेव्हा मला वाटेल किंवा माझ्या घरच्यांना वाटेल, त्या दोघांना वाटेल, तेव्हा आम्ही हा व्हिडिओ बघून त्या सगळ्या आठवणी आम्ही परत जगू शकतो किंवा आठवू शकतो. तर छान छान नंतर फोटो काढले. रिसेप्शनचा व्हिडिओ मी इथे काही शूट केला नाही आहे, का रिसेप्शनला सगळे फोटोज काढत होते लोकं. रिसेप्शनचा लुकही दोघांचा फार छान होता. भावाचा सूट जो आम्हीच घेतलेला 2 नंबर बहिणीने आणि मी. त्यानंतर मी डायरेक्ट वरात घरी गेल्यानंतरचा हे आहे, कारण लाईट नव्हती. संध्याकाळी 4 नंतर इतका पाऊस चालू झाला ना की कुठेच लाईट नव्हती. हॉलवरच नंतर मग लाईट गेली आणि नवरीला घरात घेऊन जाताना मला काय माहीत, पण एक खूप
छान अशा फिलिंग होत्या. कारण आई इतकी आजारी होती ना ह्याआधी, की आम्ही 2-3 महिने 4 महिने आम्ही इतके टेन्शनमध्ये काढलेले की काही विचारूच नका. आणि त्यानंतर हे असं लग्न घाईघाईत जमवलं. त्यानंतर ते छान असं व्यवस्थित पार पडलं. देवाच्या कृपेने आम्हाला मुलगीही छान मिळाली. आणि तिला घेऊन जो घरप्रवेश होत होता ना, तेव्हा मी साईडला मागे राहून हे सगळं फक्त बघत होती, की खूप अशा समाधानाच्या भावना होत्या माझ्या मनात, की चला ही गोष्ट छान अशी मस्त पार पडली. आणि आमची वहिनी लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरात प्रवेश करते आहे. तर आमच्या गावातल्या बायका, माझी मामी, आई तिला घेऊन घरात येत होत्या. अशी पद्धत आहे की समई पेटून नवरी तांदळाच्या हातामध्ये तांदूळ पकडून ते समईमध्ये टाकून पायघड्यांवर तांदळाच्या छोट्या छोट्या अशा पुंजी करून ठेवतात. तर त्याच्यावर पाय देऊन देऊन एक एक पाऊल ठेवून ती घरात प्रवेश करते. असं सगळं होतं. तर हे सगळं मला वाटतं माझ्या स्वराने शूट केलं आहे. आणि मी एका साईडला राहून हे सगळं बघत होती. आणि लग्नाच्या पुऱ्या ज्या काही बहिणीच्या विधी ज्या काही असतात ना विधी, त्या बऱ्यापैकी माझ्या 2 नंबर बहिणीनेच केल्या. तर इकडे दरवाजा अडवायचा, मग नवरीने नाव घेतलं. आता काय नाव घेतलं मला माहितीच नाही, कारण मी खूप मागे होती. म्हणून मी इकडे थोडासा व्हिडिओ ऑन करते, बघू ती काय नाव घेते. पण मला वाटत नाही की इथे ते ऐकायला येईल असं. बघूया आता. मी इथे दाखवते. नंतर इथे काय विचारलं ह्या लोकांनी तिला ते पण नाही मला माहिती, की काहीतरी असं बोलायचं असतं, की तुझी मुलगी मला देणार का वगैरे असं बोलायचं असतं. पण ते काय बोलले काहीच माहिती नाही. म्हणून मी व्हिडिओ ऑन करते, बघू इथे आवाज येतो का थोडासा. तर या बँजोच्या वाजपामध्ये काहीच आवाज आला नाही. तरी पण म्हटलं हे लाईट गेलेले क्लिप आहेत, म्हणजे इकडे उजेड नव्हता, माणसांनी दिसत नाही आहेत. तरी पण मी हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये घेतलं आहे, कारण मला ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये ठेवायच्या होत्या. तर जसं की नवरीने घरात प्रवेश केला, त्यानंतर त्यांना बाहेर घेऊन गेले. आमच्या देवाच्या पाया पडायला माझ्या आजी आजोबांचा बाहेर फोटो आहे, त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. तर हे सगळं केलं. आणि मी ना खूप थकलेली, त्यामुळे तिथे बाजूला बसून गेली. आणि बसून छान मी सगळं बघत होती. बाहेर बँजोमध्ये सगळे लोक नाचत होते. तर लाईट नव्हती, तरी पण रिक्षाची बॅटरी काढून ती बँजोला कनेक्ट करून रात्री 12 वाजेपर्यंत सगळे लोक नाचत होते. खूप नाचले, मीही नाचली नंतर. तर त्यानंतर इथे नवरा नवरीला बसवलं, त्यांची दृष्ट काढली, असं सगळं चालू होतं. मी इकडे पाठीमागे बसली आहे, कारण खूप थकलेली. पण तरी पण मी नंतर मग बाहेर जाऊन खूप नाचली. आमची नवरी पण नाचली, नवरा नाचला. रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही खूप नाचलो. आणि एकंदर छान असं आमचं लग्न पार पडलं. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा. मी मोठे व्हिडिओ जास्त बनवत नाही, पण शॉर्ट व्हिडिओ मात्र डेली बनवते. मोठे व्हिडिओ बनवायचा आता नक्कीच प्रयत्न करेन, जेणेकरून मी माझं आयुष्य तुमच्या सगळ्यांपर्यंत या व्हिडिओमधून पोहोचू शकेन. तर नवरा नवरीचं हे असं छान त्यांची उतरवायची होती. त्यानंतर बरेच ते खेळ वगैरे काय काय खेळले, ते मला इथे दाखवता आले नाही, कारण व्हिडिओ बराच मोठा झाला असता. म्हणून मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नंतर मग शेवटला माझ्या आईने ह्या दोघांची नजर काढली, कारण आणि नंतर मग ते बाहेर नेऊन टाकलं. आणि आम्ही भरपूर धमाल केली, खूप एन्जॉय केलं. माझ्या लाडक्या भावाचं लग्न आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे माझ्या आईवडिलांनी, माझ्या बहिणींनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मामाने, माझ्या मामाचा मुलगाही आलेला लग्नाला. तर एकंदर सगळ्यांनी हे जे दिवस होते ना लग्नाचे, आम्ही एकत्र राहिलो ना, ते अगदी अविस्मरणीय दिवस होते. आम्ही सगळे नातेवाईक एकत्र होतो, सगळी भावंडं होतो. थोडेफार अधूनमधून खटके उडायचे आमच्यामध्ये, थोडीफार भांडणंही व्हायची, पण ते तेवढ्यापुरतं. पण लगेच विसरून परत आम्ही खूप छान असे एकत्र राहिलो, वेगवेगळे पदार्थ बनवले, मस्त फिरायला गेलेलो कुणकेश्वरला नवरा नवरीला घेऊन. तर तोही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर पोस्ट करेन. ते आहे तो व्हिडिओ अजून मी ठेवला आहे, की तो व्हिडिओ मी नक्कीच तुमच्या सगळ्यांबरोबर पोस्ट करेन. असं इथे मी काही फोटो ॲड केले आहेत, जे आमच्या आठवणी आहेत. आम्ही सोबत छान वेळ टाईम स्पेंड केला. आमच्या सगळ्यांचे मिस्टर बऱ्याच वर्षांनी असे एकत्र सगळे राहिलेले. आमच्या मोठ्या भाऊजींनी मस्त असं डेकोरेशन केलेलं, छत बांधलेला. भरपूर दिवस ते आधी येऊन त्यांनी ही सगळी तयारी केलेली लग्नाची.
तर खूप छान असं सगळं व्यवस्थित हा लग्नाचा सोहळा पार पडला आणि मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की आम्हाला जसं हवं तसं आम्ही लग्न छान असं केलं.